सध्या भारत गॅसची गॅस सबसिडी जमा झालेली आहे का हे तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही भारत गॅसची सबसिडी पाहण्यासाठी सिंपली गुगलवरती यायचं आहे, भारत गॅस सर्च करायचं आहे, टाईप करायचं आहे आणि सिंपली सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर पहिलीच लिंक दिसेल, या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिंपली इथे यायचं आहे, साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साइन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो सिंपली लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर ही लॉगिन आयडी आणि पासवर्ड मित्रांनो कुठून भेटतो, आपल्याला कसा तयार करायचा हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर सर्वात पहिलं मी लॉगिन आयडी पासवर्ड आणि हा जो कॅप्चा आहे मित्रांनो या बॉक्समध्ये टाकून मी लॉगिन करून घेतोय। मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लॉगिन आयडी पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे। सिंपली लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिंपली तुम्हाला इथे काय करायचं आहे, यामध्ये मित्रांनो LPG ID दाखवला जाणार आहे, त्यानंतर कंझ्युमर नंबर आणि कंझ्युमर नेम दाखवलं जाणार आहे, त्यानंतर आधार नंबर दाखवला जाणार आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर कोड दाखवला जाणार आहे, त्यानंतर मित्रांनो त्यांचं नाव सुद्धा इथे दाखवलं जाणार आहे। सिंपली आपल्याला इथे ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो ज्यांच्या नावे LPG गॅस आहे मित्रांनो त्यांची डिटेल तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय बँक कोणती आहे ते बँकेचं नाव सुद्धा दाखवलं जाणार आहे मित्रांनो, IFSC कोड असणार आहे, ॲड्रेस असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे, ईमेल ID असणार आहे। हे संपूर्ण डिस्ट्रीब्युटरचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे। तर यामध्ये मित्रांनो काही जरी तुम्हाला करायचं असेल LPG गॅस रिलेटेड ऑनलाईन तर तुम्ही इथून करू शकता। तर सध्या यामध्ये आपल्याला गॅस सबसिडी जमा झालेली आहे का हे पाहायचं आहे, किती जमा झालेली आहे, किती तारखेला किती जमा झालेली आहे हे पाहायचं आहे। तर सिंपली मी इथे एक ऑप्शन आहे 3 नंबरचं मित्रांनो, व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री, मी थोडं हायलाईट करतोय, तुम्ही इथे पाहू शकताय व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही सिंपली पाहू शकताय ऑर्डर डेट दिलेला आहे, म्हणजे तुम्ही LPG गॅस कधी ऑर्डर केला होता त्याची डेट तुम्हाला या बॉक्समध्ये मिळणार आहे। त्यानंतर ऑर्डर नंबर मित्रांनो तुम्हाला इथे भेटून जाणार आहे, त्यानंतर सिलेंडर क्वांटिटी किती आहे हे दाखवलं जाणार आहे आणि स्टेटससुद्धा इथे दाखवलं जाणार आहे, ज्यामध्ये डिलिव्हर्ड अनडिलिव्हर्ड असणार आहे। आणि डिलिव्हर्ड असेल तर डिलिव्हरी डेट तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, ती डेट इथे दिलेली असणार आहे आणि कॅश मेमो कॅश आहे का कसं आहे हे दाखवलं जाणार आहे। त्यानंतर कॅश मेमो अमाऊंट किती कॅश जमा केलेली आहे हे अमाऊंट तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो आपण ज्याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे ती सबसिडी अमाऊंट तुम्ही इथे पाहू शकताय, कोणत्या महिन्यामध्ये किती रुपये सबसिडी जमा झालेली आहे हे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो। तर सर्वात महत्त्वाचं पाहून घ्या मित्रांनो, डिसेंबर म्हणजे गेल्या महिन्यात मित्रांनो जमा झालेली सबसिडी तुम्ही इथे पाहू शकताय। 17 डिसेंबर 2024ची सबसिडी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय 301 रुपये.38 जमा झालेली आहे मित्रांनो। त्यानंतर तसेच नोव्हेंबरची सुद्धा सबसिडी तुम्ही पाहू शकताय, इथे सुद्धा जमा झालेली आहे मित्रांनो नोव्हेंबरची। तशीच मित्रांनो तुम्ही ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्टची सुद्धा सबसिडी इथे पाहू शकताय। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो ॲडिशनल इथे 500 रुपये कसे काय जमा झालेले आहे हा तुम्ही विचार करत असाल तर हा ऑगस्टमध्ये झालेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑगस्टमध्ये 2 सबसिडी पडलेली आहेत, एक 300 रुपयाची इथे पाहून घ्या मित्रांनो। सर्वात पहिलं मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतोय, ह्या ऑगस्टच्या 2 सबसिडी आहेत मित्रांनो, एक 300ची आहे आणि एक 500ची आहे मित्रांनो। तर या 2 सबसिड्या कसं काय 800 रुपये ही सबसिडी जमा झालेली आहे। म्हणजेच हे 800 रुपये का जमा झालेले आहेत तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फ्रीमध्ये गॅस सिलेंडर दिले जाणार असं सरकारने घोषणा केली होती मित्रांनो, त्यामध्ये पहिला गॅस हा मुफ्तमध्ये मिळालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता जे अमाऊंट आपण पेड केली होती मित्रांनो 811 गॅस बुकिंगसाठी, तर ती 811 रुपये आपल्याला 2 सबसिडीमध्ये रिटर्न मिळालेले आहे। तर तुम्हालाही मिळाले असेल, तुम्ही घर बसल्या ही प्रोसेस मोबाईलवरून सुद्धा करून पाहू शकता, लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरती सुद्धा तुम्ही करून पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चेक करू शकता की तुमची गॅस सबसिडी जमा झालेली आहे, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 800 रुपये मिळालेले आहेत का, रिटर्न झालेले आहेत का हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।